शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आज एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर बोलणार आहे। तो म्हणजे राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार। कारण केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जमा होऊन आता जवळपास 2 महिने होत आलेले आहे। 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला होता आणि त्या पाठोपाठ राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होईल अशी आशा शेतकरी बांधवांना होती। परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा मागील हप्ता अर्थात 7वा हप्ता जमा होऊन आता जवळपास 4 महिने होत आलेले आहे, परंतु राज्य सरकारकडून मात्र कोणतीही हालचाल होताना दिसत नाही आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता लांबणीवर पडतो की काय अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे। त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा आचारसंहिता लागू होईल आणि राज्य सरकारला इच्छा असून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा जमा करता येणार नाही। त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ आता या संदर्भात हालचाल सुरू करायला हवी आणि येत्या 8 ते 10 दिवसात निधी वितरणाचा GR काढून हप्ता सुद्धा वितरित करायला हवा, नाहीतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा लांबणीवर पडलाच समजा। तर या संदर्भात आपण सविस्तर विश्लेषण आपल्या YouTube चॅनलवर केलेलं आहे। अमन मोहनावाले या YouTube चॅनलवर जाऊन तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहू शकता। तर मित्रांनो, राज्य सरकारच्या या दिरंगाईबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि Instagramवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।